आज शुक्रवार, सर्वांना शुभेच्छा, देवीची प्रार्थना. आज 71वा श्लोक आपण नीट पाहणार आहोत. काल फक्त वाचलेला होता. वसुदेव सुतं देवं कंस चाणूर. काय झालं? वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस् स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. काल आपण पाहिलेलं होतं की अध्येष्यते च इमं धर्मं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहम इष्टस्याम इति मे मतिः. जो कोणी आमच्या दोघांमधला संवाद हा त्याचं अध्ययन करील, अगदी मनापासून अध्ययन करील, त्यानं माझ्या ज्ञानयज्ञाच्या योगानं माझी उपासना केली असं मी समजेल. म्हणजे संवाद ऐकणं हे सुद्धा किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला या ठिकाणी भगवंतांनी सांगितलेलं होतं. आता अजून पुढच्या श्लोकात काय म्हणतात बघा. श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तशुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. श्रद्धावान, मगाशी श्रद्धावान आलेलंच आहे, पण श्रद्धा पाहिजे. सगळ्याच्या मागे श्रद्धा भाव असेल तरच ती भक्ती आहे. आणि पुढचा शब्द जास्त महत्त्वाचा आहे, अनसूयहाच. अनसूय हा म्हणजे असूया न करणारा, द्वेष न करणारा, फक्त भगवंताचा नव्हे कुणाचाही द्वेष न करणारा. यहा नरहा म्हणजे जो मनुष्य, यो म्हणजे यहा, काय करेल. शृणुयात अपि, जर फक्त ऐकेल, नाही बोलता आली चालेल, नाही काही प्रवचन दिलं तरी चालेल, निदान जो ऐकेल, सहा अपि मुक्तहा, तो सुद्धा मुक्त होईल. कसा आणि काय होईल. शुभान लोकान प्राप्नुयात, हे महत्त्वाचं वाक्य. तो शुभ लोकाला प्राप्त होईल, म्हणजेच त्याला शुभ लोक प्राप्त होईल. आणि कसा आहे तो. पुण्यकर्मणा, एकच नाही अनेक आहेत पुण्यकर्म करणाऱ्यांना. अशा पुण्यकर्म करणाऱ्यांना शुभलोक प्राप्त होईल, जो श्रद्धेनं आणि अगदी कुणाचाही द्वेष न करता अनसूयेनं. अनसूया नाव म्हणून तर होतं की असूया कोणाचीही करायची नाही. तसा अनसूय म्हणजे जो करत नाही असा, अर्थात त्याला पुरुष म्हणजे पुरुषवाचक का म्हटलं की सगळेच करणारी करणारा सगळेच त्यात येणार. तर जे कोणी माझा हा संवाद किंवा ही सगळी कथा, हे सगळं श्रद्धेनं ऐकेल, श्रद्धेनं श्रवण करेल आणि कुणाबद्दलही असूया ठेवणार नाही, तो सुद्धा मुक्त होईल. मुक्त तो होणारच आहे, पण पुण्यकर्म करणारा असल्यामुळं त्याला शुभलोक प्राप्त होईल. काही लोक म्हणतात ना, विष्णू लोकाला गेला, शिवलोकाला गेला, ब्रह्मलोकाला गेला, ते सगळे शुभलोकच आहेत किंवा स्वर्गलोक. स्वर्ग हा सुद्धा तशा अर्थानं पुण्यवान त्यालाच मिळतो. आणि म्हणून तर ते नेहमीचं
वेदातलं वाक्य आहे की क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम भिषंती. तो जेवढं पुण्य करेल तेवढं पुण्याचं गाठोडं घेऊन बरोबर जाईल. ते पुण्य आहे तोपर्यंत त्याला तिथला आनंद भोगता येईल. पण इथे मात्र मुक्त होईल म्हटलेलं आहे. आता आपल्याला पुन्हा परत येणं नाही. त्या सुषमा कौले आपल्या ग्रुपमध्ये आहेत आणि त्यांनी एक सुंदर पंढरीच्या वारीची कथा काव्य केलेलं आहे. मी नंतर आपल्या ग्रुपवरच पाठवते. खूप सुंदर आहे. किंवा उद्या वगैरे ते आपण म्हणूया. उद्या नाही, आता सोमवारी म्हणूयात. ते खूप सुंदर त्या काव्य करतायत आणि त्यांचं आत्ता ऑपरेशन झालेलं आहे. काल मोठं ऑपरेशन झालेलं आहे आणि तरीसुद्धा त्या ऑपरेशनला जाण्यापूर्वी त्यांनी अशा सगळ्या पंढरीला पांडुरंगाला आळवून मी तुझ्या वारीला यायची इच्छा आहे, पण कशी येऊ अशा अर्थाचं ते काव्य आहे. खूप सुंदर आहे. आत्ताच ते वाचलं मी आणि नंतरच हे आपलं ऑन केलेलं आहे. आता इथे समश्लोकी बघूयात आणि नंतर श्रवणाचं तर महत्त्व आपल्याला समर्थांनी खूप छान सांगितलेलं आहे. श्रवण केली याचे फळ क्रिया होते तात्काळ. आपण जेवढं चांगलं ऐकू ना त्याच्यानुसार आपल्याला लगेच काहीतरी करावंसं वाटतं. नुसतं एखाद्यानं सांगितलं, आता बघा हे व्हॉट्सअपवर तर इतके मेसेज येतात. तिथे आलं की ठीक आहे की लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे, हे आपले पूर्वीचे लोक सांगत होते. पण तोच जर व्हॉट्सअपवर भला मोठा काहीतरी लेख आला की लवकर उठण्याचे फायदे काय आहेत, दीर्घायुष्य मिळतं, अमकं होतं, कुठले रोग होत नाहीत, आजार होत नाही, मन प्रसन्न राहतं, आनंदी होतं, कोणाची तरी कथा त्याच्यात घातलेली असते, अमुक अमुक पहाटे 3:30ला उठायचे, 4ला उठायचे, की आपण ती अगदी मन लावून ऐकत राहतो. कोणीतरी सांगत राहतं, आपण ऐकत राहतो. ऐकलं की आपलं मन एकदम, म्हणजे आपण तर पहाटे उठतोच, पण जे कोणी उठत नाहीत त्यांना लगेच वाटतं चला आपण उद्यापासून उठू. मध्ये एक छान पोस्ट पाठवलेली की पहाटे उठण्याचे फायदे. मनशक्ती चांगली राहते, स्मरणशक्ती चांगली राहते, आमका आजार होत नाही, तमका आजार होत नाही. हे सगळं ऐकलं की लगेच हुकून आणि फक्त 20 दिवस प्रयोग करून बघा. म्हणजे मनुष्य 20 दिवस करायला लागतो. मग 20 दिवस झाले की बरोबर त्याला ती सवय होते. आता ती एकदम विष्णू सहस्रनाम ऐकण्याची एक कथा किंवा प्रसंग मागे सांगितलेला होता. तो एकदम आठवला म्हणून आधी सांगते, पुन्हा विसरण्याची शक्यता आहे. एक व्यापारी असतात आणि त्यांच्या मनाला शांतीच नसते. जातात गुरूंकडे जातात किंवा पुरोहितांकडे जातात आणि म्हणतात, संतांकडे जातात आणि म्हणतात काय करू हो, सगळं आहे, सगळं ऐश्वर्य देवानं दिले, चांगला व्यापार चालला आहे, सगळा व्यवस्थित धंदा आहे, पण ना मनच शांत नाही आहे. माझ्या मनाला अजिबात प्रसन्नही वाटत नाही. सारखं काहीतरी चिंता करत राहतो मी, मिळवलेलं मुलं टिकवतील का नाही, सगळं. तर ते सांगतात संत की अरे तू फक्त नाही विष्णू सहस्रनाम रोज म्हण. आता या दिवसात ते विष्णू सहस्रनामाचं खूपच आहे ना महत्त्व चातुर्मासात. नाही हो म्हणे, मला वेळच नाही ना, कुठून वेळ काढू. सकाळी उठतो, आवरतो, जातो व्यवसायाला, तिथून दिवसभर बसायचं, मध्ये कसा तरी जेवायला रात्री येणार, वेळच नाही. असं नाही म्हणे, फक्त 20 मिनटं लागतात किंवा 15 मिनटं लागतात. तुम्ही काय कधी करू शकता. बरं स्नान करता, हो स्नानाला किती वेळ लागतो, म्हणजे स्नानाला 15 मिनटं, तेवढं मात्र मी निवांत करतो. मग असं करा म्हणे, स्नानाच्या वेळेला विष्णू सहस्रनाम ऐकत जा. आता हल्ली ऐकण्याची सोय आहे. त्यानं ते ऐकायला सुरुवात केली. आणि पत्नी नुकतीच गेलेली होती, म्हणजे तो एकटाच होता. घरात कामवाली स्वयंपाक बिपाक करायला एक यायची चांगल्या मावशी. महिनी रोज तो नेम केला की रोज विष्णू सहस्रनाम ऐकायचं. बरोबर ते विष्णू सहस्रनामाने यांचं स्नान एका वेळेला छान संपायचं. आता 6 महिने झाले ऐकून आता त्यांनी ते ऐकणंही बंद केलं. आले गुरूंकडे, म्हणे काय हो, काय झालं. काय नाही म्हणे, आता छान म्हणे विष्णू सहस्रनाम ऐकलं म्हणे मी 6 महिने. मग आता म्हणे माझं तोंडपाठच झालं, आता मला ऐकायची गरज नाही, आता मीच म्हणत स्नान करू शकतो. आणि एवढंच नव्हे तर माझ्या ज्या मावशी येतात कामाला, अहो त्यांचं पण पाठ झालं, कारण मी रोज लावायचो, मलाही ऐकायला मिळायचं आणि त्यांनाही ऐकायला मिळायचं. म्हणजे श्रवण केली याचे फळ क्रिया होते तात्काळ.
आणि तो आनंदी झाला, प्रसन्न राहिला. ज्या काही हे होत्या, व्याधी म्हणा किंवा जे टेन्शन होती, सगळ्या काळज्या होत्या, सगळं मिटून गेलं. इतकं श्रवण करा. म्हणून इथं म्हणतायत की जो श्रद्धावान आहे आणि फक्त ऐकील माझं मनापासून, तो सुद्धा मुक्त होतो. आणि नुसता मुक्तच नाही तर शुभ लोकाला, चांगल्या लोकाला तो प्राप्त होतो, जे त्याला चांगला लोक प्राप्त होतो. बघा विनोबाजी काय म्हणतात, हे ऐके नाही जो कोणी, श्रद्धेने द्वेष सोडूनी. द्वेष सोडायला पाहिजे. पावेल कर्मपूतांची, तोही निर्वेद सद्गती. सद्गती मिळणार आहे त्याला. संत तुकाराम म्हणतात, हृदयी जागे ज्याच्या श्रद्धा, जो का निंदिना विबुधा. निंदिना विबुधा, जे विबुध आहेत, बुद्धिमान आहेत, त्यांना जो कधीही निंदत नाही. ऐके सदा ठेवूनी भाव, ऐशा नराचा उपाव. माझे पद पावे अंती, निष्पातक वाघुनी क्षिती. निष्पातक, तो पापरहित होतो. क्षिती म्हणजे या पृथ्वीवर. जेथे लोक पुण्यवान, तुकया तेथे अधिष्ठान. जिथे पुण्यवान लोक आहेत तिथेच तुकया राहतोय, म्हणजे तिथेच तो भगवंत राहतोय. वामन पंडित म्हणतात, श्रद्धाळुयासी निंदिना, आईकेही असा नर. तोही पावे पापमुक्त, लोका पुण्यात्मिकाचिया. मुक्तेश्वर म्हणतात, भक्तियुक्त जो होऊनी, आदरे करोनी ऐकी श्रवणी. तो उत्तम लोका ते पाहुनी, मुक्त होय सत्य जाण. उद्धव चितघन त्यांची रचना खूप छान असते. भक्ती पुरस्सर आणि अनिंदक, ऐकता श्रवणी शुभगीता. अक्षरशः यमेध घडे, निरसे जड पाप त्रिताप अहंता. जे शुभलोक शुकादिक नारद, व्यासमुनी सनकादिक पार्था. पावत जेथ समागम सज्जन, वाहत मुक्ती घरी जळमाथा. काय सुंदर कल्पना केली. ज्याच्या ठिकाणी असा संत सज्जनांचा समागम होतो, संगम होतो, अशा सज्जनांकडे मुक्ती आपल्या माथ्यावर जळ घेऊन येत असते. म्हणजे मुक्तिरूपी जळ आपल्या घरी आपणहून येणार आहे, माथावर घेऊन. अशी ही मुक्ती आपणहून येते. चव्हाण म्हणतात, श्रद्धाळू मत्सरारहित, ऐकून हे मुक्त होईन. मिळे पुण्यवानास लोक, त्यास तो प्राप्त होईल. मोरोपंत म्हणतात, धरुनी श्रद्धा नर जो ऐके, ईर्ष्या त्यजोनी वीर आहे. तो पुण्य श्लोकांच्या शुभलोकी, मुक्त होऊनी राहे. तुलसीदास, श्रद्धाहूत देखे बिना, यह सुने जो कोई. पुण्यवंत भगवान लहे, मुगत जूता को होई. मुगत म्हणजे मुक्त. त्यांच्या इथे कच्या ऐवजी ग घेतात. प्रज्ञानानंद, दोष न बघता श्रद्धेने जो, श्रवण करीत हि नर याते. पापमुक्त तो होऊनी पावे, पुण्यात्मांच्या लोकाते. पुण्यात्मांच्या लोकाते. तर संत ज्ञानेश्वर काल काही ओव्या सांगितल्या होत्या, आज काही ओव्या सांगितल्यात. तैसा कानाच्या महाद्वारी, गीता गजर जेथ करी. किती सुंदर आहे बघा. तैसा कानाच्या महाद्वारी, गीता गजर जेथ करी. तेथ सृष्टीची ये आदिवरी, जायची पाप. ऐसी गीता धनंजया, ऐकतया आणि पढतया. जो ऐकतो आणि पढतो म्हणजे प्रत्यक्ष अभ्यासतो. फळे महानंदे मिया, बहुकाय बोलो. त्याला मोठं फळ मिळतं. माझ्यासारख्याला म्हणतात, मिया म्हणजे मला. माझ्यासारख्याला
मोठं फळ मिळतं, मग तुम्हाला का नाही मिळणार? सगळ्यांनाच मिळेल. शंकराचार्य म्हणतात, शिष्याने या शास्त्राचा अर्थ ग्रहण केला आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी भगवंत विचारतात, की विचारणा करणाऱ्याचा अभिप्राय असा आहे, शास्त्राचा अभिप्राय ऐकणाऱ्याला समजला आहे किंवा नाही हे लक्षात आल्यावर हे शास्त्र पुन्हा सांगायचं असल्यास कोणत्या प्रकारे सांगावं? या योगे गुरु किंवा आचार्य यांचं कर्तव्य असे इथं सांगितले की दुसऱ्या उपायाचा स्वीकार करून कोणत्या प्रकारे शिष्याला कृतार्थ करता येईल. मला आता लक्षात आलं की जसं आपण खूप सांगतो, विद्यार्थ्यांना सगळं शिकवतो आणि एखादा पाठ असतो किंवा एखादा काहीतरी टॉपिक असतो आणि तो समजला का नाही म्हणून शेवटी सगळ्या म्हणतात की ऐकलंच ना तू नीट मन लावून हो तुम्ही, मग समजलं का तुम्हाला? आता रोज मी पण विचारते, काही कोणाची शंका आहे का? मी तर काही कोणी एवढी भगवंताच्या कुठे आपण अगदी एखाद्या नखाची सुद्धा एवढी कणाची सुद्धा सर आपल्याला येणार नाही, पण त्यांनी जे दिलं आहे ते फक्त लोकांपर्यंत पोहोचवणं, लोकांशी संवाद साधणं, एवढंच आपलं काम चाललं आहे. पण तरीसुद्धा विचारतो ना आपण की काही समजलं का, काही शंका आहे का? तुमच्या नादानं माझी एखादी शंका दूर होते. तसं प्रत्येक शिष्याला गुरूंनी विचारलंच पाहिजे. आणि समजा ह्या पद्धतीनं नाही समजलं तर मग एखादा दृष्टांत देऊन, जसे ज्ञानदेव अनेक दृष्टांत देतात, मग आपल्याला समजतं. म्हणून श्रवणाचं महत्त्व सांगितलेलं आहे की श्रवण किती महत्त्वाचं आहे. नुसतं ऐकण्याचं एवढं फळ असतं. त्या कहाण्यांमध्ये बघा, ह्या चातुर्मासाच्या सगळ्या कहाण्यात असंच आहेत की श्रवण केलं म्हणून इतकं फळ, तर म्हणल्याचं किती, आचरणात आणल्याचं किती, असं त्यात पुढं म्हटलेलं असतं. तसं आता इथे सुद्धा जो श्रद्धावान आहे, असूयारहित आहे, अगदी सरळ हृदयी, म्हणजे सरळ मनाचा म्हणतो ना आपण, सरळ मनाचा आहे हो अगदी, तर असा हा पुरुष, म्हणजे त्या स्त्रिया पण येतात. नाही तर तुम्ही म्हणाल फक्त पुरुषांना लिहिली काही गीता, नाही. तर हा जो कृष्णार्जुन संवाद आहे, ही जी गीता आहे, हा जो कोणी श्रवण करील तो सुद्धा या कर्मबंधनातून मुक्त होईल. म्हणजे श्रवण केलियाचे फळ क्रिया होईल तात्काळ. नुसतं ऐकण्याचं एवढं महत्त्व आहे, तर अजून आपण आचरणात आणली, अजून ती समजून घेतली, अर्थ समजून घेतला तर किती फायदा आहे. म्हणून नवविधा भक्तीतली पहिली भक्ती सांगितलेली आहे श्रवण. त्याच्यावर तर किती सांगितलेलं आहे. आपल्याला जर श्रवणाचं हवंच असेल तर पहिलाच बघा श्लोक आहे भागवतातला, श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. त्यातली पहिली श्रवण आहे. मग अशी म्हणलं तसं समर्थांनी तर सांगितलेलंच आहे, श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एकसरा. काय म्हणतात, या कथा पुराणातून किंवा सगळ्या गीतांमधून व्यक्तीला आपोआप उपदेश होऊ शकतो, त्याच्यामध्ये आपोआप बदल होऊ शकतात, एवढं श्रवणाचं फळ आहे. आणि ज्या जीवाला सुखदुःखाची जाणीव आहे तिचं कारण म्हणजे आपली ही देहबुद्धी आहे आणि ती आपोआप नष्ट होते, अज्ञान नष्ट होतं. म्हणून एक छान समर्थच म्हणतात बघा, सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित झाले, भ्रमित मन कळेना हित ते आकळेना, परम कठीण देही देहबुद्धी गळेना. ते सांगतायत की सुख सुख कशाला म्हणतात, ते म्हणता म्हणता दुःखच आपल्यासमोर येतं. आणि म्हणून जे काही भजन केलं सगळं चित्त दुश्चित्त झालं, ते दूर करण्यासाठी हे श्रवण आपल्याला महत्त्वाचं आहे. एवढा मोठा तो परीक्षित राजा, पण आपल्या हातून चूक झालेली दुरुस्त करण्यासाठी शुकमुनींकडे जातोय आणि सगळी कथा श्रवण करतोय, भागवताची पूर्ण कथा.
सगळं तत्त्वज्ञान ऐकतोय आणि लगेच त्याच्या मनामध्ये वैराग्य प्राप्त झालं, सगळी जी आसक्ती होती ती संपून गेली आणि त्याला सद्गती मिळाली. तशी सद्गती आपल्या सगळ्यांना मिळण्यासाठी ही नवविधा भक्तीतलं पहिलं श्रवण. म्हणून भगवंत आता विचारतायत की जो कोणी ऐकेल त्याला हे सगळं मिळणार आहे. नाही तर काय, आपल्या मराठीत एक म्हण आहे, नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. नुसतं जरी तसं ह्या कानाने ऐकलं आणि या कानानं सोडून दिलं, असे लोक खूप असतात. मग त्यांना कधी ज्ञानप्राप्ती होईल का हो? नाही. पण ऐकण्यामध्ये जर एकाग्रता असेल, मन लावून ऐकतात बघा तुम्ही लोक सगळे, इतकं मन लावून ऐकता की छान वाटतं. म्हणजे समोर जरी दिसत नसला वक्ता श्रोता तरीसुद्धा इतकी शांतता, कुठे काही गडबड नाही, काही नाही. आणि मग त्यामुळं आपल्या ज्ञानात भर पडत असते. त्या दृष्टीनं श्रवण हे महत्त्वाचं आहे. जसं मोठा समुद्र असतो, सागर असतो आणि किनारा हे त्याचं मुख असतं आणि ते सदैव मोकळं असतं. त्यामुळं येऊन तिथं जो कोणी येऊन राहतो, थांबतो किंवा नद्या जेवढ्या येतात त्यांना तो आपल्या पोटात घेत असतो. तसंच त्याची पातळी तो कायम ठेवतो. त्यानं जर तोंड मिटून घेतलं तर नद्या येण्याचं बंद होईल, सागर रिकामा व्हायला वेळ लागणार नाही. तसं मनुष्यानं कान सदैव उघडे ठेवले पाहिजेत आणि मग या सृष्टीतील अनेक प्रकारचं ज्ञान हे आपण आत्मसात करू शकतो. केवळ लौकिकच कान नव्हेत, फक्त आपले बाहेरनं दिसत आहेत एवढे नव्हेत, तर ज्ञानदेव म्हणतात की सर्वांगाचे कान करायचे, सर्वांगाचे कान करून ऐकले पाहिजेत. भगवंताची जी कथा आहे ती अगदी म्हणतात ना की आपली रंध्र किती आहेत, जशा 72,000 नाड्या तसे शरीराला अगदी सूक्ष्म रंध्र आहेत. म्हणजे तेवढे कान आहेत आपले आणि तेवढ्या कानांनी सगळे किंवा पंच ज्ञानेंद्रिय डोळ्यांनी सुद्धा ऐकण्याचंच काम करायचं आहे. इतकं म्हणतायत की पंचेंद्रियांची शक्ती एकत्रित करून ती जर श्रवणेंद्रियाला दिली तर 5 पट ऐकायला मिळेल, चांगलं ऐकायला मिळेल. म्हणजे इंद्रियाचा सगळ्यांचा लय करायचा आहे आणि फक्त श्रवण करायचं आहे. श्रवणेंद्रियांचंच फक्त काम जर झालं आणि ऐकताना जर आपल्याला श्रद्धा असेल, श्रद्धा नसेल तर काही उपयोग नाही, पण ऐकणाऱ्यावर श्रद्धा पाहिजे, ऐकतो त्याच्यावर श्रद्धा पाहिजे. मग आपली एकाग्रता वाढत जाते आणि एकाग्रता वाढली की बरोबर सगळ्या गोष्टीचा व्यवहारातल्या विसर पडेल. आणि जे सांगतायत त्याच्यावर श्रद्धा म्हणजेच विश्वास पाहिजे. जो सांगणारा सांगतोय ते खरं आहे असं मानून आणि आपल्या कल्याणाचं आहे हे जर मनात भाव असतील, अशी जर हे असेल तर मनुष्य इकडं तिकडं विचलितच होणार नाही. म्हणून अर्जुन कसा आहे हो, अत्यंत सरळ स्वभावाचा आहे. तो जन्मेजय राजा असतो आणि जन्मेजय राजानं नरमेध यज्ञाचा संकल्प केला बघा. आणि यज्ञाला 18 ब्राह्मण बोलवले होते. नरबळी एका खांबाला बांधून ठेवलेला होता. तर नरयज्ञ म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आणि ती चांगली पण नाही आहे. आणि त्यानं त्या यज्ञाची सुरुवात केली आणि तो आपल्या राजवाड्यात निघून गेला. तर 10-12 दिवसांनी येऊन पाहतो तर ते यज्ञकुंड पूर्ण विझून गेलेलं होतं. ब्राह्मण मोहित होऊन झोपून गेले होते आणि मोठ्या प्रयासानं आणलेला तो नरबळीसुद्धा पळून गेलेला होता. त्यामुळं संतापानं विवेक गेलेल्या त्या जन्मेजय राजानं 18 ब्राह्मणांची हत्या केली. आणि स्वतःची चूक लक्षात आल्यावर मग त्याला फार दुःख झालं. मग आता यातून मार्ग काय काढायचा याचा विचार करत असतानाच तिथं व्यासमुनी आले आणि मग जन्मेजय त्या व्यासमुनींना शरण गेला. मग ब्रह्महत्येवर उपाय काय? तेव्हा ते म्हणाले, यावर उपाय आहे, श्रीमद भागवताचं श्रवण कर. ब्रह्महत्येचं तुला इतकं पाप लागलं आहे की तुला समोर बसवून ते श्रवण करता येणार नाही. वैशंपायन मुनी तुला भागवत वाचून दाखवतील. तुमच्या दोघांमध्ये 18 हात लांबीचे काळं कापड असेल. श्रीमद भागवताचा एक एक पर्व संपेल तसं एक एक हात कापड पांढरं होईल
पहा काय एक एक हे. आणि त्यावेळी एक एक ब्राह्मण जिवंत होईल, मग तुझं पाप नाहीसं होईल, असं जन्मेजय आणि मग त्याप्रमाणे ते दोघंजण बसले. आणि वाचन सुरू करण्यापूर्वी वैशंपायन मुनी म्हणाले की राजा, मी हे जे वाचणार आहे त्यात अनेक चमत्कारिक आणि अद्भुत गोष्टी आहेत. त्या पूर्वी घडलेल्या आहेत, म्हणून त्यावर विश्वास ठेव. कोणत्याही प्रकारे संशय घेऊ नकोस, आणि नाहीतर त्या पापाची खूण म्हणून तुझ्या अंगावर कुष्ठाचे पांढरे डाग येतील. मग जन्मेजयानं ते सगळं मान्य केलं. वाचन सुरू झालं. कुरुक्षेत्रावरच्या प्रसंगी जसं युद्धाच्या प्रसंगाचं वर्णन सुरू झालं, तर तो प्रसंग माहिती आहे आपल्याला की भीम अन्यायाच्या सुडानं पेटला होता. एखादा माजलेला हत्ती जसा जंगलातील झाडा झुडपांचा चेंदामेंदा करतो, त्याप्रमाणे भीम कौरवांच्या सैन्याचा फडशा पाडत होता. आणि अंगावर धावून येणारा हत्ती दिसला की भीम त्याची सोंड पकडत होता. त्याला गोल गोल फिरवून आकाशात भिरकावून देत असायचा. आणि अनेक हत्ती अशा प्रकारे भीमानं आकाशात फेकलेत की ते अजूनही आकाशात परिभ्रमण करीत आहेत. असं वर्णन ऐकल्यावर जन्मेजय राजाला राहवलं नाही. आणि आधी भीमानं हत्ती आकाशात भिरकावले हे लंकेच्या तटावर जाऊन पडत होते. त्यावेळीही जन्मेजय राजांनी त्या गोष्टींची अशक्यता बोलून दाखवली. त्यावेळी वैशंपायन मुनींनी दटावल्यामुळं त्यानं माघार घेतली. जे संशय हा कसा असतो तो बघा. पण यावेळी त्याला अजिबात राहवलं नाही आणि त्यानं जोरजोरात शब्दात संशय प्रगट केला. आणि तो म्हणतो की हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल तर मी मानेन. मग जन्मेजय राजाचं बोलणं ऐकून वैशंपायन मुनी वाचण्याचे थांबले. ते म्हणाले, तू हे आव्हान करून दोष पदरात पाडून घेत आहेस. पुन्हा एकदा विचार कर. राजानं हट्ट सोडला नाही. वैशंपायन मुनींनी वाताकर्षणाचे मंत्र म्हटले आणि आकाशातून हत्तीच्या हाडांचा पाऊस पडला. जन्मेजय राजाच्या कुशीत पांढरा डाग उत्पन्न झाला. मगाशी सांगितलं होतं की जर तुझ्या मनात संशय आला तर अंगावर डाग येतील. संशयित मनानं ऐकल्यास कुठं दोष होतो, कुठं चूक होते हे शोधण्यातच अवधान असल्यानं ज्ञान ग्रहण करण्याकडं अवधान राहत नाही. त्यापेक्षा जे सांगितलंय ते सगळं खरं आहे, बरोबर आहे असा सरळ भाव ठेवला तर ज्ञानग्रहण चांगलं होतं. काही मुलं असतात बघा, शिक्षक शिकवतात त्यांच्याकडं लक्षच नाही, त्यांच्या खोड्या काढण्याकडं लक्ष असतं. ते असेच उभे राहतात, ते तसंच बोलतात, ते डोळेच मिचकावतात, काय 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 असतं. किंवा शंकाच विचारतात, नको त्या शंका विचारतात. आणि मग आपलं जे ऐकतो त्याचं चिंतन होत नाही. मनात शंका येतील त्या विचारायला हरकत नाही, पण त्याच्याबद्दल श्रद्धा ठेवून ठेवायला पाहिजे. आणि अशा प्रकारे ज्ञानग्रहण, चिंतन, मनन, अनुभूती या प्रगतीनं श्रोत्याचा सुद्धा आत्मविकास होत असतो. म्हणून भगवान सांगतायत की श्रद्धेनं श्रवण करणारा सरळ हृदयी पुरुषसुद्धा पुण्य प्राप्त करून घेतो आणि उच्च लोकापर्यंत जातो. वस्तूचं स्वतःचं काही सामर्थ्य असतं. हिरा कचऱ्यात अंधारात पडला तरी सुद्धा तो स्वतेजानं चमकतो. रत्न गरिबाच्या हाती आलं, श्रीमंताच्या असो, त्याची किंमत एकच असते, त्यात फरक पडणार नाही. तसंच गीतेचंही सामर्थ्य आहे की जो गीतेचं पठण करील, चिंतन करील, मनन करील, त्याच्या ठिकाणी त्यात वर्णन केलेले सगळे गुण हे आत्मसात होण्याची शक्यता, सामर्थ्य प्राप्त होतं. जसं चांगल्या जमिनीमध्ये, आता बघा इथे छान पाऊस पडतोय, की चांगल्या जमिनीमध्ये बी पेरलं की बरोबर ओलावा आणि उबारा याच्यामुळं त्याचं पीक चांगलं येत असतं. तसं गीता महात्म्यामध्ये सुद्धा गीतेचे 18ही अध्याय नित्य पठण करणाऱ्यापासून अर्धा श्लोकार्ध जरी वाचला तरी सुद्धा काही ना काहीतरी आत्मविकासाचा फायदा माणसाला होतच असतो. गीता महात्म्य सांगतं की गीतेचं पुस्तक जिथं असेल तिथे प्रयागादी सगळी तीर्थक्षेत्र वास करतात. फक्त पुस्तक जवळ ठेवण्याचा फायदा. वेळप्रसंगी नारदादी सर्व पार्षद
त्या भक्ताच्या साह्याला धावून येतात. म्हणून आपल्याकडं गीतेचं पूजन करण्याची किंवा मोठे जे ग्रंथ आहेत त्याची पूजन करण्याची पद्धत आहे, नाही का. आपण गुढीपाडवा, दिवाळीतला पाडवा, दशहरा म्हणजे दसरा, अक्षय तृतीया असे काही ठराविक हे आहेत जे 3.5 मुहूर्त मानलेले आहेत. तर त्यावेळेला या ग्रंथांची पूजन करायचं असतं. तिला सरस्वतीच मानलेलं आहे आणि सरस्वतीचं पूजन करतात. आणि गीतेच्या वाचनाची इच्छा ठेवून जर मृत्यू आला तर त्याला पुढच्या जन्मी गीतेच्या अभ्यासाची स्फूर्ती येऊन तो अभ्यास करू लागतो. आपण म्हणतो ना, अंतिमती तैसी गती, तशी गती, तसं होत असतं. आणि म्हणून गीतेच्या श्रवणानंच आपलं कल्याण होतं असं नव्हे, तर गीतेच्या पुस्तकाचं वास्तव्य ज्याच्या घरी आहे, गीतेचं नाम ज्याच्या मुखी आहे, त्याचंही कल्याण होतं. राम नाम ज्याचे मुखी, राम नाम ज्याचे मुखी, तो नरधन्य तिन्ही लोकी. तसं आपण म्हणूया, गीता नाम ज्याचे मुखी, गीता नाम ज्याचे मुखी, तो नरधन्य तिन्ही लोकी, तो नरधन्य तिन्ही लोकी. तर ज्ञानदेव तर या श्लोकाच्या विवेचनाच्या शेवटी काय म्हणतात, मगाशी आपण 1-2 फक्त ओव्या वाचल्या होत्या. या कारणे हे असो, परिजया लागी शास्त्रात तिसो, केला ते तव तुझ पुसो काज तुझे. श्री गीता शास्त्र संपले आणि त्याचे सांप्रदायिक काही यमनियमही संपले. गीतेच्या पठणाची, श्रवणाची फलश्रुतीही संपली. आता काहीच शिल्लक राहिलं नाही. मग पुढं काय, तर या शास्त्राचा उहापोह मुळात कशासाठी केला, कोणत्या कारणासाठी केला, कोणतं कर्म अडून बसलं होतं की ज्याच्यासाठी अशा प्रकारच्या शास्त्राची चिकित्सा करण्यात आली, एवढी निर्मिती झाली. ते कारण म्हणजे अर्जुनाच्या न लढण्याचं होतं. तो लढायला प्रवृत्तच होत नव्हता. न लढण्याचं कारण काय होतं, स्वजनमी कथम महत्वा सुखीन श्याम माधव. मी या स्वजनांना ठार मारून कसा सुखी होईन आणि मग मला पाप लागेल. म्हणून तो सांगतो की मग मी कशाला हे करू, खरोखर पाप लागतं का किंवा लागलं असतं का, स्वजनांशी युद्ध करायचं का नाही. अर्थात एवढं सांगून झाल्यावर अर्जुनालाच थोडं थांबून पुढच्या श्लोकातून पुन्हा, आता जो पुढे श्लोक घ्यायचा आहे त्याच्यातून भगवंत उपदेश करणार आहेत. पण त्यापूर्वी थोडासा आपण आढावा घेतलेला आहे. म्हणजे ज्ञानदेवसुद्धा पुढं काय अजून म्हणतात की हा गीतेचा विषय संपलेला आहे. त्यापुढे भगवंतांनी गीतेचा अधिकारी आणि संप्रदाय याविषयी थोडं काही सांगितलेलं आहे. आणि भक्ताचं थोरपणही सांगतायत. गीतेचा प्रचार प्रसार करणारा जो भक्त आहे तो भगवंताला किती प्रिय आहे, किती, आपण कालपासून तेच पाहतोय, याचेही वर्णन करून झालं. आता याही श्लोकात गीतेची महती भगवंत सांगतायत. ज्ञानदेव त्याचं विवरण करतायत. आणि सर्व मार्गी निंदा सांडूनी आस्था पै शुद्धा, गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो. तयाचा श्रवणपुटी गीतेची अक्षरे जवपैठी, होती ना तव उठाउठी पळेची पाप. सोपं आहे अगदी. जो श्रद्धेनं करेल, असूया ठेवणार नाही, त्याची सगळी पापं जळून जातील. तैसा कानाचा महाद्वारी, गीता गजर जेथ करी, तेथ सृष्टीची ये आदिवरी जायची पाप. जे ये गीतेची अक्षरे, जे तुली का कर्मद्वारे कर्णद्वारे, रिघती ते तुले होती पुरे अश्वमेध की. अहो, अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतंय. म्हणून श्रवणे पाप जाती, आणि धर्म धरी उन्नती, तेणे स्वर्गराज संपत्ती लाहेची शेखी. तो पै मज यावया लागी, पहिले पेणे करी स्वर्गी, मम आवडे तव भोगी पाठी मजची. केवढं महत्त्व सांगितले बघा. पाठी मजची मुळे.
म्हणजे आणि कोणत्याही मार्गाने निंदा न करता शुद्ध अंतःकरणाने ज्याची गीता श्रवणाविषयी पूर्ण श्रद्धा आहे, त्याच्या कानी गीतेची अक्षरं शिरली नाहीत, तोच त्याचे पाय त्याला तारांबळीनं ओढून सोडून जातात. तसाच कानाच्या महाद्वारात गीतेचा गजर झाला की सृष्टीच्या उत्पत्तीपासूनचं पाप नाहीसं होणार आहे. म्हणजे त्यानं जेवढे घेतले असतील ना जन्म, तेवढ्या जन्माचं पाप त्याचं नाहीसं होणार आहे. कारण कानांच्या द्वारा गीतेची जितकी अक्षरं अंतर्यामात किंवा अंतर्मनात शिरतात, तितके अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. आणि म्हणून गीताश्रवणानं महापाप नाश होतो. पंढरीचं पुण्य भरपूर वाढतं किंवा आपल्या पदरी जे काही पुण्य आहे ते सगळं भरपूर वाढतं आणि त्यामुळं इंद्राचं वैभव प्राप्त होतं आपल्याला. किती महती आपण एकदा ऐकूया. हे झाल्यानंतर गीता महात्म्य जुन्या गीतांमध्ये भरपूर दिलेलं आहे की माझ्या स्वरूपाला येऊन मिळण्याच्या प्रवासात त्याचा पहिला मुक्काम स्वर्गात होतो आणि तिथे वाटील तेवढे स्वर्गभोग भोगल्यावर अखेर तो मलाच येऊन मिळतो. टप्प्याटप्प्यानं आपल्याला सुख मिळत असतं बघा, तसं सुख प्राप्त होणार आहे. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय श्री कृष्ण. जय तू.